हरिओम. अध्याय 6वा. ओवी क्रमांक 281 ते 292. तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली बुद्धीचे निशाके हात बोने निके द्वैत जेथ न देखे तैसे केले ऐसी निज कांती हारविली मग प्राणुची केवळ जाहली ते वेळी कैसी गमली म्हणावी पा हो काजे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनेसळी ते फेडुनिया वेगळी ठेविली तिया नातरी वारयाचे नि आंगे झगटली दीपाची दिठी निमटली का लखलखोनी हारपली वीजू गगनी तैशी हृदय कमळ वेरी दिसे सोनियाची जैशी सरी नातरी प्रकाश जळाची झरी वाहत आली. त्या चैतन्याला हृदयाकाशाच्या माझघरात आणणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते. ती कशी तर द्वैत ज्याला पाहणार नाही असा बुद्धीच्या भाजीसह हातात घेतलेला चांगला नैवेद्य अर्पण करते. याप्रमाणे आपलं तेज अर्पण केल्यावर ती कुंडलिनी केवळ प्राणवायू रूप होते. तेव्हा ती कशी भासते म्हणून म्हणाल तर जशी एखादी वाऱ्याची पुतळी असावी आणि तिने पीतांबर नेसलेला असावा, मग तिने वस्त्र सोडून ठेवावे, अथवा वाऱ्याची झुळूक लागून दिव्याची ज्योत नाहीशी व्हावी, किंवा आकाशात वीज चमकून अदृश्य व्हावी, अथवा हृदयकमळापर्यंत जणू काही सोन्याची सरी अथवा प्रकाशरूप जलाचा झरा जसा काही वाहत आला आहे अशी ती दिसते. मग तिये हृदय भूमी पोकळे जिराली का एके वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी तो प्राणू केवळ जाणिजे आता नाद बिंदू नेणिजे कला ज्योती मनाचा हन मारू का पवनाचा धरू ध्यानाचा आदरू नाही परी हे कल्पना घे सांडी ते नाही ये परवडी हे महाभूतांची फुडी आटणी देखा पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू परिदाऊन गेला उद्देशू महाविष्णू
तया ध्वनिताचे केणे सोडुनी, यथार्थाची घडी झाडुनी, उपलविली म्या जाणुनी, ग्राही श्रोते. मग तो प्रकाशाचा झरा जसा हृदयाच्या पोकळ भूमीत एकदम जिरावा, त्याप्रमाणे शक्तीचं रूप शक्तीमध्येच मावळतं. तेव्हा तरी शक्तीच म्हणतात, पण वास्तविक तो प्राणवायूच आहे असं समज. आता त्याला नाद, बिंदू, कला आणि ज्योती असे चारीही धर्म नसतात. मनाचा निग्रह करणं किंवा प्राणवायूचा निरोध करणं किंवा ध्यान करावंसं वाटणं हे प्रकार इथे राहतच नाहीत. ही कल्पना घे, ती कल्पना टाक हे प्रकार तिथे नाहीत, कारण ही स्थिती पंचमहाभूतांची पक्की आटणी म्हणजे नाश आहे असं समज. पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांचा लय करायचा हे आदिनाथ जे शंकर यांच्या अंतरंग खुणेचं मर्म आहे, परंतु हे मर्म श्री विष्णू दाखवून गेले. त्या संकेतरूपी सणंगाच्या गूढपणाची बंधने सोडून यथार्थाची घडी साफ करून श्रोते हे ह्या मालाचे योग्य गिऱ्हाईक आहेत असं समजून त्यांच्यापुढे घडी उलगडून मी हे सणंग ठेवले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हरिओम.